श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे आपल्या सुंदर धार्मिक आणि पारंपरिक चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, व्रत आणि सण परंपरेचा महिना. श्रावणातील सोमवार म्हणजे महादेवाची भक्ती, मंगळवार म्हणजे मंगळागौरीची पूजा आणि श्रावणातील शुक्रवार आला की अनेक घरामध्ये केली जाते जीवती किंवा जीवती देवीची पूजा. पण तुम्हाला माहिती आहे का, जीवती म्हणजे नेमकी कोण? ही पूजा कोणासाठी केली जाते? तर घरातील मुलांच्या आरोग्यासाठी आणि रक्षणासाठी ही जीवतीची पूजा केली जाते. त्याचबरोबर जीवतीची पूजा तुम्हाला चित्राची पूजा करण्यामागे काय परंपरा आहे व या पूजेसाठी काय साहित्य लागते, पूजा नेमकी कशी करायची व जीवतीची पारंपरिक कथा काय सांगते, या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. चला तर मग आपण व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका नवीन नवीन व्हिडिओसाठी. जीवती म्हणजे काय? आपल्या महाराष्ट्रात अनेक कुटुंबामध्ये श्रावण महिन्यातील जो शुक्रवार असतो तेव्हा जीवती किंवा जीवती देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. जीवतीला लोकपरंपरेत मुलांचे रक्षण करणारी देवी म्हणून मानले जाते, ओळखले जाते. ही पूजा जास्त तर मराठवाड्यामध्ये खूप करतात. तुमच्या तिकडे करतात की नाही, नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा. या पूजेमध्ये विशेषतः घरातील मुलांचे आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समाधान आणि संकटापासून संरक्षण यासाठी देवीकडे प्रार्थना केली जाते. ही पूजा श्रावणातील शुक्रवारी केली जाते आणि त्याचा एक फोटो असतो, त्याची एक फ्रेम असते. ती भिंतीवर किंवा पूजास्थानी जीवितीचे चित्र लावून त्याला फुले, दुर्वा, आघाड्याची माळ अर्पण केली जाते. म्हणून ही पूजा केवळ एक देवीची पूजा नसून आपल्या लेकरांचे कल्याण व्हावे, त्यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धी राहावी या भावनेने ही पूजा केली जाते. ही पारंपरिक पूजा आहे. ही जीवतीची पूजा कोणासाठी असते तर ही पूजा मुलांच्या कल्याणासाठी केली जाते. ही पूजा परंपरेनुसार आई, आपली आजी आपल्या मुलांसाठी ही पूजा करत असते. या पूजेच्या मागची भावना अशी आहे की आई आपल्या लेकरांना आरोग्य लाभो, त्यांचे आयुष्य सुखी व्हावो आणि त्यांच्या जीवनातील अडचणी ज्या आहेत त्या दूर व्हाव्यात, ही या मागची भावना आहे. या जीवती पूजेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व पाहण्यासाठी गेलो तर बघा, जीवतीची पूजा ही विशेष मातृत्व आणि मुलांचे संरक्षण आणि कुटुंबाच्या कल्याणाशी जोडलेले आहे. लोकपरंपरा आहे. या पूजेमध्ये आईची श्रद्धा आणि मुलाबद्दलचे प्रेम दिसून येते. कारण ही मुळातच जी पूजा आहे ती एक आई आपल्या मुलांच्या सुखासाठी ही पूजा करत असते. म्हणून हे मुलाबद्दलचे प्रेम दिसून येते. देवासमोर दिवा लावणे, फुले वाहणे, हळदी कुंकू अर्पण करणे आणि नैवेद्य दाखवणे यामधून भक्ती व्यक्त केली जाते. जीवती पूजेसाठी लागणारे जे साहित्य आहे तर ते साहित्य आपण पाहणार आहोत. यासाठी आपल्याला काही नाही, जीवतीची एक चित्र लागते. ते पारंपरिक जीवतीची प्रतिमा तुमच्याकडे असेल तर ती देखील चालते. आजकाल आपल्याला पूजा स्टोअरवर वगैरे देखील ही प्रतिमा भेटून जाते. आता आपल्याला याच्यासाठी ती प्रतिमा घ्यायची आहे. हळदी कुंकू, अक्षदा, फुले, दुर्वा, आघाड्याची माळ, धूप, दीप, नैवेद्य, फळे, नारळ, पान, सुपारी, पाणी व आपल्या परंपरेनुसार आवश्यक असलेले इतर पूजेचे साहित्य. म्हणजेच जे आपल्याला ह्या पूजेत सांगितलेले ते तर आहे, परंतु काही ठिकाणी आपापली वेगवेगळी परंपरा आहे, काही वस्तू वेगळ्या असतात, तर त्या देखील तुम्ही आपल्या परंपरेनुसार आवश्यक घेऊ शकताय. खरे तर पूजेसाठी महागडे किंवा खूप साहित्य असणे आवश्यक नाही, कारण श्रद्धा आणि स्वच्छ मन महत्त्वाचे आहे.
आपण ज्योतीचे चित्र हे स्वच्छ पवित्र जागी निवडा व नाहीतर देवघराजवळ किंवा एक जागा अशी फिक्स करा की त्या ठिकाणी, कारण पुरे महिनाभर जे शुक्रवार येत आहेत तर त्या शुक्रवारी आपल्याला ही पूजा करायची आहे. कारण ते एकदा भिंतीला चिटकवले की ते नंतर शेवटीच काढायचे आहेत आपल्याला. आता ही पूजा आपल्याला शुक्रवारीच करायची आहे. शुक्रवारी आपल्याला लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे वगैरे परिधान करून पूजा स्थान स्वच्छ पुसून झाडून वगैरे गोमूत्र वगैरे शिंपडून त्या जागी आपल्याला छान प्रकारे रांगोळी काढायची आहे. पाट किंवा चौरंग मांडायचा आहे आणि काढून रांगोळी काढायची आहे आणि ज्योतीच्या चित्राला आपल्याला हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे. अक्षदा फुले नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि देवासमोर बसून हात जोडून आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे. तर ही जी पूजा आहे ती आपल्याला मुलांसाठीच प्रार्थना करण्यासाठीच ही श्रावण महिन्यातील खूप महत्त्वाची अशी ही पूजा आहे आणि ती आपल्याला प्रार्थना करायची आहे. हे जीविती माता माझ्या घरातील सर्व घरातील मुलांवर तुझी कृपादृष्टी राहू दे. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य, सुख, बुद्धी आणि समृद्धी दे. त्यांच्या जीवनातील संकटे दूर होऊ दे. त्यांचे जीवन आनंदी आणि यशस्वी होऊ दे. अशी मनापासून प्रार्थना करू शकताय. हे सर्व झाल्यावर आपल्याला पूजेचं झाल्यानंतर आपल्याला ज्योतीची कथा वाचायची आहे व शेवटी आरती करायची आहे. अशा प्रकारे पूजा केली जाते. या दिवशी शुक्रवार देवीचा वार असल्यामुळे कोणी सवाशीणसुद्धा घरी बोलावून तिची पूजा केली जाते. हळदी कुंकू लावून पूजा केली जाते व तिची ओटी भरली जाते व वाण दिले जाते किंवा प्रसाद किंवा भोजन दिले जाते. ही पद्धत सर्व घरोघरी वेगवेगळी असते. या ज्योतीचे फायदे बघण्यास गेलो तर मुलांचे रक्षण होते, मुलांना आरोग्य लाभते, घरात सुख शांती राहते, कुटुंबावर देवीची कृपा दृष्टी राहते, मुलांच्या प्रगतीसाठी आशीर्वाद मिळतात अशी श्रद्धा आहे. अशा प्रकारे आपण ज्योतीची पूजा करावी. तर ज्योतीची पूजा कशी करावी, ज्योती म्हणजे काय, पूजेचे महत्त्व काय, पूजा विधी काय, आवश्यक साहित्य काय, संपूर्ण कहाणी, कोणासाठी असते ही पूजा, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.